नमस्कार, मी शिवाजी कांबळे, SK न्यूज लातूर चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। छत्रपती संभाजीनगर उच्च न्यायालयाचा महत्त्वाचा आदेश, 7व्या वेतन आयोगातील थकीत रक्कम 12 आठवड्यांत द्यावी। छत्रपती संभाजीनगर खंडपीठातील उच्च न्यायालयाने लातूर महानगरपालिका कर्मचाऱ्यांच्या 7व्या वेतन आयोगातील फरकाच्या रकमेबाबत महत्त्वपूर्ण आदेश दिला आहे। न्यायमूर्ती नितीन बी सूर्यवंशी आणि न्यायमूर्ती वैशाली पाटील जाधव यांच्या खंडपीठाने आज 18 एप्रिल 2026 रोजी दिलेल्या आदेशानुसार संबंधित कर्मचाऱ्यांना 1 जानेवारी 2016 पासूनचा 7व्या वेतन आयोगातील थकीत फरक 12 आठवड्यांच्या आत देण्याचे निर्देश लातूर महानगरपालिका व संबंधित प्राधिकरणांना दिले आहेत। या प्रकरणात अशोक सोपानराव पिसाळ व इतर आणि शशिकांत अंबादासराव पतकी व इतर यांनी याचिका दाखल केली। याचिकाकर्त्यांच्या वतीने ॲडव्होकेट प्रियंका प्रकाश शिंदे आणि ॲडव्होकेट प्रकाश एन. शिंदे यांनी बाजू मांडली, तर राज्य शासनाच्या वतीने ॲडिशनल गव्हर्नमेंट प्लेडर S.R. वाकळे यांनी उत्तर दिले। प्रतिवादी क्रमांक 2 व 3 च्या वतीने ॲडव्होकेट तुकाराम एन. वेंजळे यांनी बाजू मांडली। याचिकाकर्त्यांनी न्यायालयाकडे 1 जानेवारी 2016 पासून 7व्या वेतन आयोगातील फरकाची रक्कम व्याजासह देण्याची मागणी केली होती। न्यायालयाने लातूर महानगरपालिकाला निर्देश दिले की त्यांच्या आर्थिक स्थितीनुसार याचिकाकर्त्यांच्या 7व्या वेतन आयोगातील फरकाची रक्कम 12 आठवड्यांच्या आत सोडविण्यात यावी। गरज भासल्यास ही रक्कम हप्त्यांमध्ये देण्यात यावी। या आदेशानुसार याचिका निकाली काढण्यात आल्या आहेत। हा निर्णय महानगरपालिका, नगरपरिषद आणि इतर स्थानिक स्वराज्य संस्थांमधील कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा मानला जात आहे। अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या 7व्या वेतन आयोगाच्या फरकाच्या रकमेच्या प्रश्नाला न्यायालयाने आता वेळबद्ध निकाल लावला आहे। या आदेशामुळे कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांमध्ये मोठे समाधान व्यक्त होत आहे। अनेक कर्मचारी या रकमेच्या प्रतीक्षेत होते। आता 12 आठवड्यांच्या आत ही रक्कम मिळण्याची शक्यता आहे।